त्यावेळेस घरी गेल्यानंतर मला जाणवलं की यार घरची किती कष्ट करतात किंवा दिवसभर रानात काम केल्यानंतर ऊन आहे, त्यानंतर अंगाला घाम येतोय. मला सतत जाणवायचं की आपले आई वडील हे आपल्याला शेती करून खूप कष्ट करून मला इथं शिकवत आहेत, तर आपणही त्याच प्रकारे अभ्यास केला पाहिजे. अचानक मला आतापर्यंत केलेल्या लहानपणापासून केलेल्या कष्टाची, लायब्ररीत बसलेल्या कष्टाची पूर्णपणे जाणीव झाली. आई वडिलांचा चेहरा समोर आला आणि अभ्यासाला सुरुवात केल्यानंतर माझा पहिला फोकस हा MPSCवर होता. आणि त्यामध्ये माझं असंही झालं की MPSC करायची का स्टाफ सिलेक्शनचा अभ्यास करायचा. खूप मला विचारतात की स्टाफ सिलेक्शनच का केलं. आपल्या महाराष्ट्रातील मुलांना MPSCचं वेट खूप आहे, पण मला हे सांगायचं आहे की तुमचं जर कष्ट प्रामाणिक असेल तर तुमचं नशीब तुम्हाला कसं साथ देतं याचं उदाहरण म्हणजे आज मी ज्या रस्त्याने कॉलेजला जायचो त्याच रस्त्याने मी ऑफिसला जातो. जे तुमच्या नशिबी लिहिले ते जर मिळवायचं असेल तर कष्ट केल्याशिवाय तुम्हाला दुसरा पर्याय उरणार नाही. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही बुद्धीच्या कॅमेऱ्यामध्ये प्रयत्नांचा रोल घालून कष्टाचं बटन दाबत नाही तोपर्यंत तुमच्या यशाचा सुंदर फोटो निघणार नाही. नमस्कार, मी तेजस गोरख गणवट. SSC सीजन 2022 मधून माझी अवघ्या 21व्या वर्षी सेंट्रल एक्साइज इन्स्पेक्टरपदी निवड झाली. माझ्या आयुष्याच्या जीवन प्रवासाबद्दल सांगायचं झालं तर सातारा जिल्ह्यातील माणखाटावसारख्या दुष्काळी भागातून मी येतो. राजापूर हे एक खेडेगाव आहे. माझं प्राथमिक शिक्षण हे याच गावातून झालं. माझं स्पर्धा परीक्षेचं बाळकडू हे मला माझ्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी पाजलं. खेडेगावातील मुलं ही जशी लहानपणी जशी जिल्हा परिषद असताना गावाकडे जी छोटी मोठी कामं करत असतात, सुट्टीच्या दिवशी जशी रानात जात असतील किंवा गुरांकडे जात असतील, गुरांच्या धारा काढणं, त्याच प्रकारे मी हे काम करत असायचो. आणि जसं 7वी झाली त्यानंतर मी 8वीसाठी एक परीक्षा देऊन महाराजा सयाजीराव विद्यालय सातारा येथे ॲडमिशन घेतलं. माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट हा सातारा महाराजा सयाजीराव विद्यालय येथे जाणंच हा होता, कारण की तिथं गेल्यानंतर मला विविध जिल्ह्यातील मुलांशी मला ओळख झाली. स्पर्धा परीक्षेचा वाव माझ्या लक्षात आला. वेगवेगळ्या मुलांशी गाठीभेटी झाल्या. माझं जे अवांतर वाचन असतं ते वाढलं. आणि 8वी ते 10वीचा माझा जो प्रवास आहे तो त्या शाळेमध्ये इंग्लिश मिडियममधून झाला. आणि मला त्यावेळेस लक्षात आलेलं की जर तुम्हाला पुढच्या स्पर्धा परीक्षेत जर टिकायचं असेल तर इंग्लिशमधून तुम्हाला इंग्लिश जमणं किंवा इंग्लिश वोकॅब्युलरी असणं, इंग्लिश खूप महत्त्वाचं आहे हे मला लक्षात आलं. त्याचमुळं मी 10वी नंतर 11वी-12वीसाठी त्याच शाळेमध्ये विज्ञान शाखेसाठी प्रवेश घेतला. 10वीला मला सतत जाणवायचं की आपले आई वडील हे आपल्याला शेती करून खूप कष्ट करून मला इथं शिकवत आहेत, तर आपणही त्याच प्रकारे अभ्यास केला पाहिजे. त्यामुळे 10वीत असताना मी एकदम जोमाने अभ्यास करायचो की 10वीला आपल्याला चांगली टक्के पडली पाहिजेत. मी माझ्या आयुष्यामध्ये टप्पे ठेवलेले होते की 10वीत मला चांगले मार्क पडले पाहिजेत, 12वीत मला पडले पाहिजेत, त्यानं डिग्रीला. तसंच मी 10वीचा माझा टप्पा पूर्ण केला की 10वीला मला चांगले मार्क्स मिळाले. आणि त्यानंतर मी 12वीला त्याच शाळेमध्ये प्रवेश घेतला 11वी-12वीसाठी आणि तोही विज्ञान शाखेला. 11वी-12वीत असताना मला शिक्षकांचंही खूप चांगलं मला आधार लाभला की शिक्षक मला त्यावेळेस गायडन्स करायचे. आणि त्यावेळेस मला असं होतं की इंजिनिअरिंगला जायचं की मेडिकलला किंवा स्पर्धा परीक्षा करायची. परंतु जर एखाद्या माझ्यासारख्या गरीब कुटुंबातून, शेतकरी कुटुंबातून येणाऱ्या मुलाला जर खरंच मोठं व्हायचं असेल किंवा समाजात काहीतरी ओळख मिळवायची असेल तर तुम्हाला स्पर्धा परीक्षेशिवाय किंवा अधिकारी होण्याशिवाय दुसरा पर्याय नाही हे मला जाणवत होतं. आणि सोबतचा माझा मित्र होता तो सोबतीला असल्यामुळं आम्ही दोघांनी असं ठरवलं होतं की आपण इंजिनिअरिंगला ॲडमिशन भेटून सुद्धा आम्ही इंजिनिअरिंगला न घेता पुण्यातील एक फर्ग्युसन सारख्या नामांकित कॉलेजमध्ये मी ॲडमिशन घेतलं. 12वी नंतर फर्ग्युसन कॉलेजला आल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की मी जे फर्स्ट इयरला होतो त्यावेळेस लक्षात आलं की आपलं जे ध्येय आहे, मी पहिल्यांदा असं माझं ध्येय होतं की आपण MPSC करायची. कारण की माझे मोठे जे भाऊ आहेत किंवा आत्याचा मुलगा आहे तोही MPSC करायचा, त्यामुळे मलाही वाटायचं की आपणही MPSC करावी. परंतु फर्ग्युसन सारख्या कॉलेजमध्ये आल्यानंतर, पुणेसारख्या शहरात आल्यानंतर मी या मायाजाळात खूप वेळा फसलो गेलो आणि असं वाटलं की आता आपण स्पर्धा परीक्षा करायची, पण ती सुरुवात होत नव्हती कुठं ना कुठेतरी. पण त्यानंतर मी असं केलं की आता आपल्याला सुरुवात केली पाहिजे, तर करायचं काय. तर मग हळूहळू त्या स्पर्धा परीक्षेची माहिती घ्यायला लागलो. परंतु असं झालं की लॉकडाऊन आलं 2019मध्ये. मी फर्स्ट इयरला असताना 2020मध्ये लॉकडाऊनची वेव आली. त्यावेळेस घरी गेल्यानंतर मला जाणवलं की यार घरची किती कष्ट करतात किंवा दिवसभर रानात काम केल्यानंतर ऊन आहे, त्यानंतर अंगाला घाम येतोय, त्यापेक्षा अभ्यास करणं कितीतरी सोपं आहे. आणि अशाच वेळी मग मी ठरवलं की आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आता जोमाने सुरू केला पाहिजे. जे विस्तर मला फर्स्ट इयरला पडली होती ती सेकंड इयरमध्ये न पडली नाही. कोरोनामुळे तो एक फायदा झाला की मला जाणीव झाली की मी जरी घरी असताना कुठं रानात काम करत असेल किंवा टाइमपास करत असेल, कुठं मी पिक्चर बघत असेल मोबाईलवर, तर माझ्यासोबतची जी मुलं आहेत बाकीची तर ती अभ्यास करत आहेत.
म्हणजे जर मला नेहमी असं वाटतं की जर तुम्ही 5 वाजता उठताय तर त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही खूप लवकर उठताय. तुमच्या आधी 4:30 वाजता उठणारे सुद्धा मुलं असतात, 4 वाजता उठणारे सुद्धा मुलं असतात. त्यामुळं एवढी स्पर्धा परीक्षा ही एवढी अवघड होत चालली आहे दिवसेंदिवस. त्यामुळे तुम्हालाही त्याच प्रमाणे राहिलं पाहिजे हे माझ्या लक्षात आलं. लॉकडाऊनमध्ये सर्व ऑफलाईन कॉलेज वगैरे बंद होती, त्यामुळे मला त्याचा फायदा झाला की वेळ जास्त मिळायचा. सेकंड इयरमध्ये असताना मला माझा मित्र सौरभ मर्डेकर, त्याच्यामुळे मला स्पर्धा परीक्षेचं ज्या स्टाफ सिलेक्शन कमिशनची एक्झाम आहे जी मी दिली ती, तर त्या एक्झामबद्दल मला माहिती मिळाली. CDS ॲपकॅट सारख्या ज्या एक्झाम असतात तर त्या एक्झामबद्दल मला माहिती मिळाली. तो मला सांगायचा की तुझं एक्झाम गणित चांगला आहे तर तू मग ह्याच परीक्षा दे. तर तोच फॉर्म भरायचा. मी फक्त ॲपियर व्हायचं एक्झामला. सुरुवातीला मला समजत नव्हतं सेकंडमध्ये असताना की या एक्झाम काय आहेत, पण हळूहळू मला जाणवायला लागलं की आपल्याला ह्या एक्झामचा म्हणजे आपण ह्या एक्झामसाठीच बनलोय, कारण की मला मॅथ्स खूप आवडायचं त्यावेळेस. आणि त्यामुळं मग मी सोबत MPSC सोबत याचाही अभ्यास सुरू केलेला होता. सेकंड इयरमध्ये असतानाच मी निर्णय घेतला की घरी न राहता, कारण घरी असल्यानंतर घरी शेतकरी कुटुंब होतं, तर घरी कायम मी दररोज रानात जायचो किंवा अभ्यास होत नव्हता, गावाकडे काही ना काहीतरी चाललेलं असायचं. त्यामुळे मग मी 5 महिनेच फक्त घरी राहिलो आणि त्यानंतर मी पुणे येथे परत रूमवर आलो आणि अभ्यासाला सुरुवात केली. त्या काळात लक्षात आलं की MPSC करायची. मग GS करायला सुरुवात केली. पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, हिस्ट्री वाचायला सुरुवात केली, त्याचे लेक्चर करायला सुरुवात केली. आणि ऑनलाईनमुळे एक फायदा झाला की टाईम वाचायचा किंवा पैसे वाचायचे. कमी पैशामध्ये आपल्याला जास्त खूप काही शिकायला भेटायचं. आणि सेकंड इयर झाल्यानंतर सेकंड इयरला असताना स्टाफ सिलेक्शनचं समजलं, त्या एक्झाम द्यायला सुरुवात केली. आणि त्यानंतर थर्ड इयर ऑफलाईन सुरू झालं. थर्ड इयर ऑफलाईन झाल्यामुळे असं झालं की जो अभ्यासासाठी टाईम भेटायचा तो कॉलेजमध्ये येण्या जाणं जायला लागला, किंवा थर्ड इयरला असल्यामुळे तो महत्त्वाचं वर्ष होतं. डिग्रीही महत्त्वाची असते, त्यामुळं मग मी डिग्रीवर फोकस केला. कारण की खूप मुलं मला विचारतात आता सध्या सुद्धा की मी डिग्रीला आहे किंवा फर्स्ट इयरला आहे तर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू करू का नको. पण मला हे सांगायचं की तुम्ही स्पर्धा परीक्षा देणार आहे त्यासाठी तुमचं मिनिमम बेसिक क्वालिफिकेशन हेच आहे की तुमची डिग्री असली पाहिजे कोणत्याही शाखेतून. तर तुम्ही त्यावर फोकस करा पहिल्यांदा, तर सोबत अभ्यास करा. आणि त्यामध्ये माझं असंही झालं की MPSC करायची का स्टाफ सिलेक्शनचा अभ्यास करायचा. खूप मला विचारतात की स्टाफ सिलेक्शनच का केलं. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये असं आहे की स्टाफ सिलेक्शनचं अवेअरनेस हा खूप कमी आहे. आपल्या महाराष्ट्रातील मुलांना MPSCचं वेट खूप आहे. पण मला हे सांगायचं आहे की जर खूप मुलं MPSC करतात, पण ज्या मुलांना इंग्लिशची आवड आहे, मॅथ्सची आवड आहे, जी मुलं बँकिंग करतात, त्या मुलांनी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या एक्झाम ज्या घेतात, CGL असेल, CPO असेल, CHSL असेल, तर त्या एक्झाम देणं ही तितकंच गरजेचं आहे. कारण की त्या एक्झाममध्ये पण तुम्ही क्लास 2 ऑफिसर, क्लास 3 ऑफिसरशी बनवू शकता. जुलै 2022मध्ये जेव्हा माझी डिग्री कंप्लीट झाली त्यावेळी मी पहिल्यांदाच एक अभ्यासिका जॉईन केली. अभ्यासिका जॉईन केल्यानंतर काही दिवसानंतर मला असं जाणवलं की घरी उन्हामध्ये दिवसभर कष्ट करण्यापेक्षा फॅन खाली, AC खाली, लायब्ररीत बसून खुर्चीवर बसून अभ्यास करणं कितीतरी सोपं आहे. आणि पुन्हा एकदा जोमाने अभ्यासाला सुरुवात केली. आणि अभ्यासाला सुरुवात केल्यानंतर माझा पहिला फोकस हा MPSCवर होता. परंतु त्याचवेळी ऑगस्टच्या दरम्यान काहीसं MPSCचा पॅटर्न चेंज झाला. MPSC सब्जेक्टिव्हवरून डिस्क्रिप्टिव्ह झाली. आणि त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की मी जर डिस्क्रिप्टिव्ह करत बसलो तर मला अजून 2-3 वर्ष MPSC पास करण्यासाठी लागतील. मग त्याआधी मला एखादी कुठली तरी पोस्ट मिळवावी लागेल. म्हणून मी असं लक्षात ठेवलं की मला दुसरी कुठली एक्झाम देता येईल. तर मी SSC एक्झामचा अभ्यास आधीपासून सुरू करत होतो. मग मी SSC एक्झाम करायचं ठरवलं. पण हा निर्णय घेताना जवळपास मला महिना लागला की काय करायचं काय नाही. मग मी त्यावेळेस दोन्ही परीक्षेचा सोबत अभ्यास करायचो. पण मित्रांनो, मला हेच सांगायचं आहे की मला खूप जण म्हणतात की मी MPSC करतोय मग SSC पण करतो, UPSC करतोय मग SSC पण करतो. पण तुम्ही काही वेळापर्यंतच दोन्हीचा अभ्यास करू शकता. पण तुम्हाला कुठे ना कुठे पोस्ट मिळवायची असेल तर तुम्ही एका वेळी 2 दगडांवर पाय ठेवू शकत नाही. मग मी हेच विचार लक्षात घेऊन मी फक्त आणि फक्त SSCकडे वळलो. SSCचा अभ्यास फुल फ्लेजने सुरू केला. आणि अभ्यास सुरू करत असताना सर्वात महत्त्वाचं असतं की तुमचं नेचर काय एक्झामचं, आणि एक्झाम तुम्ही कशी टॅकल करता. तुम्ही पहिल्यांदा पॅटर्न समजून घेतला पाहिजे, सिलेबस कंप्लीट केला पाहिजे. त्यानंतर तुमची एक्झाम कशा पद्धतीने आहे, मग त्याबद्दलचा सराव कसा करायचा हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मग मी त्याच मार्गाने वळलो आणि सुरुवातीला मी सिलेबस कंप्लीट केला. सिलेबस कंप्लीट केल्यानंतर मग मी मॉक टेस्ट द्यायला सुरुवात केली. सुरुवातीला असं व्हायचं की मॉक टेस्टमध्ये मला मार्क मिळायचे नाहीत. खूप डिमोटिवेट व्हायचं की आपल्याला 200 पैकी 60 मार्क पडतायत, 80 मार्क पडतायत. आणि मेरिट जर तुम्हाला पास करायचं असेल किंवा कट ऑफ क्लिअर करायचं असेल प्रीचा, तर त्यासाठी तुम्हाला जवळपास 140-150 मार्क हवेत. मग मी विचार करायचो की आपल्याला एवढे मार्क कसे पडतील. मग मी माझ्या मित्राला विचारायचो, मग आम्ही ॲनालिसिस करायचो की इथं चुकलं, मग तुला हे इम्प्रूव्ह केलं पाहिजे. मग असं करत करत मी हळूहळू स्टेप बाय स्टेप मॉक टेस्ट देऊन सराव करून माझा स्कोर मी प्रीला कसा कट ऑफ मी क्लिअर करू शकतो इथपर्यंत नेऊन पोहोचवला. आणि अशाच पद्धतीने मी 2022 डिसेंबरला जी झालेली माझी प्री होती SSCची CGLची, ती मी पास केली. आणि प्री झाल्यानंतर आन्सर की येते. आन्सर की झाल्यानंतर लक्षात आलं की आपली प्री क्लिअर होणार आहे. मग 3 महिन्याचा प्री आणि मेन्समध्ये गॅप असतो. या 3 महिन्यामध्ये मला काय करायचं आहे. आणि आमच्या 2022ला जी SSC CGL झाली तो नवीन पॅटर्ननुसार झाली. आणि नवीन पॅटर्न हा सर्वांसाठी नवीन असणार होतं. त्यामुळं असं नव्हतं की मी नवीन आहे, सर्वजण नवीन असणार आहेत. मग मी पॅटर्न समजून घ्यायला सुरुवात केली. त्याचा सराव कसा केला पाहिजे हे समजून घ्यायला सुरुवात केलं. आणि असं करत करत
मी मेन्सच्या मॉक टेस्ट द्यायला सुरुवात केली आणि कट ऑफ किती असला पाहिजे हा अंदाज स्वतःच लावायचो की मला 390 पैकी आमची मेन्स होते, तर 390 पैकी तुला 300च्या वर मार्क पडले पाहिजे, 310च्या वर मार्क पडले पाहिजे, आणि तेही सुरुवातीला पडत नव्हते. आणि मला हे सांगायचे की सराव हा खूप महत्त्वाचा आहे. जेवढा तुम्ही अभ्यास करता त्याचसोबत तुमचा प्रॅक्टिस करणं हेच तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण की तुमचा जर सराव नसेल तर तुम्हाला तुमच्या चुका समजणार नाहीत आणि तुम्ही अनालिसिस करू शकत नाही. मग असं करत करत मी हळूहळू माझी मेन्सची मार्क वाढवत गेलो. मेन्सची मार्क वाढवत गेल्यानंतर त्यासोबत माझा मित्र होता सौरभ मर्डेकर. आम्ही दोघांची मार्क कम्पेअर करायचो की तुला कशा प्रकारे आपल्याला मार्क्स वाढवता येतील, कोणता व्हिडिओ बघितला पाहिजे. समजा एखादा पर्टिक्युलर टॉपिक जर मार्क वाढवायचे असतील तर कुठं चुका होत आहेत, टाइम कसा कमीत कमी वापरून जास्तीत जास्त मार्क मिळवायचे, अशा गोष्टींवर मी विचार विनिमय करायचो. आणि त्यातूनच आम्ही हळूहळू मॉक टेस्टची मार्क वाढवत गेलो. आणि ज्या दिवशी माझी मेन्स होती त्या दिवशी मला खूप भीती वाटत होती की आपली पहिलीच मेन्स आहे. आणि मला कधी असं वाटलंही नव्हतं की मी पहिल्या प्रयत्नामध्येच ही पोस्ट मिळवू शकेल जी मला पाहिजे होती. मला आधी वाटायचं की मला पहिल्यांदा क्लास 3ची किंवा ग्रुप क्लास 3ची पोस्ट मिळेल. पण ज्यावेळेस माझी एक्झाम झाली, ज्यावेळेस माझी मेन्स झाली, त्यावेळेस मला एवढा कॉन्फिडन्स होता की पेपर देतानाच मला असं फील होत होतं की 100% मला जी पोस्ट पाहिजे ती मिळणार आहे असं मला जाणवलं होतं. कारण की मित्रांनो, तुमचा माइंडसेट खूप महत्त्वाचा असतो. ज्यावेळेस तुम्ही पेपरला जाता त्यावेळेस तुम्ही कशा प्रकारे त्या एक्झामकडे बघताय. तुम्ही जर भीत असाल किंवा तुम्हाला जर त्या परीक्षेचं टेन्शन येत असेल, तुम्हाला जर असं वाटत असेल की मी अभ्यास केलाय तो पुरेसा नाही, तर तुम्ही असा विचार करू नका. कारण की तुमचा स्पर्धा परीक्षेमध्ये असं आहे की तुमचा अभ्यास कधीच कंप्लीट होत नसतो. तुम्हाला तुमची जी क्षमता, तुम्ही जे आत्तापर्यंत वाचले, तुम्ही जे आत्तापर्यंत केले, त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही परीक्षेला अपेअर व्हा. आणि त्यावेळेस मला असं, आणि याची जाणीव तुम्हाला जेव्हा एक्झाम द्याल एकदम फ्रीली किंवा फ्री माइंडेडली, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल. आणि एक्झाम दिल्यानंतरही मी थांबलो नाही. कारण की मला माहित होतं की जर काही जर झालं चुकून किंवा मला माझी जी पोस्ट पाहिजे ती मिळाली नाही तर पुन्हा मला 2023 SSC CGLची एक्झाम द्यावी लागणार आहे. तर मी पुन्हा एकदा लायब्ररीत बसायला सुरुवात केली. पुन्हा जेव्हा चुका केल्या असतील किंवा मला जिथे जिथे मार्क वाढायचे ते पुन्हा एकदा सुरुवात केलं. आणि अशातच एक दिवस 13 मेला रात्रीचा मी रेग्युलर अभ्यासावरून आलो होतो. रात्री झोपायच्या वेळी मला समजलं की टेलिग्रामवर रिझल्ट पडलाय आपला 2022चा. टेलिग्रामवर रिझल्ट पडलाय समजल्यानंतर मी टेलिग्राम उघडताना अक्षरशः माझी बोटं अशी म्हणजे थरथर कापत होती की मी बघू का नको रिझल्ट. आणि रिझल्ट ओपन केला, PDF मध्ये नाव टाकताना सुद्धा माझं स्वतःचं नाव घनवट सर्च करताना मला कीपॅडवर भीती वाटत होती. एवढे मी दगदग वाढली होती, माझ्या हार्टबीट्स वाढल्या होत्या. आणि नाव सर्च केल्यानंतर पोस्टच्या पुढे मी कोड बघितला आणि मला जी पोस्ट पाहिजे होती त्या पोस्टचा कोड पाहिल्यानंतर अचानक मला आतापर्यंत केलेल्या, लहानपणापासून केलेल्या कष्टाची, लायब्ररीत बसलेल्या कष्टाची पूर्णपणे जाणीव झाली. आई वडिलांचा चेहरा समोर आला. त्या क्षणी मी लगेच उठून पप्पांना घरी कॉल केला. पहिल्यांदा पप्पांना कॉल केल्यानंतर सांगितलं की लाऊडस्पीकरवर ठेवा. का तर मम्मी पण, कारण माझ्या इच्छा दोघांनी एकदम सोबत ऐकावं ते. आणि मी सांगितलं की पप्पा मी अधिकारी झालो म्हणून. आणि म्हणजे त्यावेळेस माझं असं झालं की मी म्हणजे माझ्या तोंडातून शब्द निघत नव्हता की मी काय बोलू. आणि जेव्हा हे घरच्यांनी मम्मी पप्पाने ऐकलं त्यावेळेस त्यांचा आनंदही गगनात मावून होता. त्यांना इतका आनंद झाला की ते रात्रभर त्या दिवशी झोपलेच नाही पहाटेपर्यंत. आणि सर्व पाहुण्यांचे वगैरे कॉल त्यावेळेस चालू होते. आणि हा आनंद एवढा महत्त्वाचा असतो की तुम्ही म्हणजे जे कष्ट केलं त्याचं चीज जाणवतं तुम्हाला की घरच्यांसाठी आपण काहीतरी केले. कारण की आतापर्यंत जोपर्यंत तुम्ही घडत नसता किंवा अधिकारी होत असता तोपर्यंत घरचे तुमच्यासाठी खूप काही करत असतात. त्याची जर परतफेड करायची असेल ना तर रिझल्ट ही अशी गोष्ट आहे की तुम्ही त्या घरच्यांच्या कष्टाची आतापर्यंत तुम्हाला जे त्यांनी सांभाळ केला, इतकं काही दिलंय तुम्हाला, नाव दिलंय, त्याचं जर तुम्हाला परतफेड करायची असेल तर तुम्ही रिझल्टच्या माध्यमातून त्यांना आनंद देऊ शकता. आणि ज्यावेळेस रिझल्ट लागला दुसऱ्या दिवशी, ज्यावेळेस तुमचा रिझल्ट लागतो त्यावेळेस तुम्ही तुमचा त्या दिवशीचा आदला दिवस आणि उद्याच दिवस ह्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. तुम्हाला बऱ्याच जणांचे कॉल यायला सुरू होतात, जे तुमच्यावर कधी बोलले नसतील किंवा पाहुणे रावळे असतील ते सगळ्यांचे कॉल यायला सुरू होतात. घरच्यांना एक वेगळाच आनंद होतो. घरच्यांना सगळ्यांचे कॉल येत असतात की तुमचा मुलगा अधिकारी झाला, अभिनंदनाचे कॉल येत असतात. मग ते घरच्यांच्या डोळ्यात जे आनंद असतो तो मी पाहिलाय. म्हणजे त्या आनंद वेगळाच असतो की म्हणजे घरच्यांना तुमच्याबद्दल अभिमान असतो की आपला मुलगा काहीतरी अधिकारी झाला. आणि असाच वेळेस मग मी घरी गेलो. घरच्यांसोबत ज्यावेळेस मी पहिल्यांदा भेटलो त्यावेळेस म्हणजे एकतर वडिलांना, मुलं जे असतात ती वडिलांपासून लांब असतात, वडिलांसोबत मिठी मारायची कधी हिंमत होत नाही. पण त्या दिवशी मी पहिल्यांदा माझ्या वडिलांना मिठी मारली. म्हणजे आयुष्यात कधीच मी वडिलांना मिठी मारली नव्हती. ती त्या दिवशी रिझल्ट लागल्यानंतर वडिलांना मिठी मारली. आणि त्यांच्या डोळ्यात आनंद असू होता की काहीतरी झाला मुलगा. गावातील सगळं मंडळी घरी जमा झालेले असतात आणि त्या आनंद वेगळा असतो. आणि तुमच्या आयुष्यामध्ये पालकांचं महत्त्व एवढं महत्त्वाचं आहे की आता माझे वडील मला नेहमी म्हणायचे की तुला जर जमत असेल तर कर, 10वीला 12वीला की असेल किंवा डिग्रीला मला विचारायचं की तुला जमतंय का बाबा, किंवा स्पर्धा परीक्षा देतोस ती तुझ्या आवाक्यातली आहे का, तरच कर. त्यांना असं वाटायचं की मुलगा माझा टेन्शन घेतोय किंवा त्याला जमेल का नाही झालं तर काय करायचं. म्हणून ते म्हणायचे की तुला जमेल ते करत जा. आणि याच्या उलट बाकीचे पालक बरेच काय करतात. आणि माझे पालक एकतर दोघंही शिकलेले नाहीत, कमी शिकलेले आहेत. निदान मला असं वाटतं की ते कमी शिकल्यामुळे त्यांना असं वाटत असेल की तुला जे करायचं ते कर, पण जास्त टेन्शन नको घेऊस. पण आजकालची मी म्हणजे बरेच पाल्य बघतो की
ते काय करतात की मुलांना सांगतात की तू इंजिनिअरिंग कर, तू डॉक्टरला नीट कर, किंवा तू स्पर्धा परीक्षेमध्ये तुला हीच पोस्ट मिळाली पाहिजे. अशा बऱ्याच पालकांचा हट्टाच असतो. पण हा हट्टाच नसला पाहिजे, मुलांना जे करायचे. कारण की आजकाल स्पर्धा परीक्षा हे सर्वस्व नाहीये. बऱ्याच गोष्टी तुम्ही बाहेर पाहत असताल की कोणी इंजिनियर होतंय, कोणी डॉक्टर होतंय, कोणी बिझनेस करते, कोणी युट्यूबर असतंय. तर अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला वेगवेगळ्या, तुम्हाला आजकाल व्हरायटी ऑफ वर्क आहे तिथं. त्यामुळे तुम्ही काहीही करू शकता त्यावेळेस. त्यामुळे पालकांना जर पालक जर तुम्हाला सपोर्ट करत असतील तर बेटर. जर सपोर्ट नसेल करतायत तर तुमच्या पाल्याला सांगा की तुम्ही जे करतोय ते कर, फक्त टेन्शन नको घेऊस. मग माझ्या पालकांचं असंच काहीच होतं. आणि मुलांना मला हे सांगायचं की तुम्ही जेव्हा स्पर्धा परीक्षा करत असताना एक लक्षात ठेवा की तुम्ही स्पर्धा परीक्षा करताय ना, तर ती तुम्ही पूर्ण झोकून देऊन करा. कारण की बरीच मुलं असं करतात की टाइमपास म्हणून. आता मी लायब्ररीत होतो तर लायब्ररीत मला असं जाणवायचं की 70% लायब्ररीतली मुलं टाइमपासच करतात किंवा असेच वेळ घालवायसाठी येत असतात. येणार, वायफाय असतं लायब्ररीचं फ्रीमध्ये, कोण पिक्चर बघते त्यावर, कोण कोण कुठल्या मुलीवर फिरतंय, कोण काहीतरी फक्त गप्पा मारतोय. तर खूप मुलं ही म्हणजे खूप मुलं असतात जी सिरियस असतात एकदम एक्झामबद्दल. त्यामुळं मला हे सांगायचं की तुम्ही स्वतःलाही फसवू नका. कारण की प्रत्येकाला हे माहीत असतं की मी स्वतःला फसवते म्हणून. प्रत्येकाला माहीत असतं की मी किती देतोय, म्हणजे इनपुट किती देतोय, मी किती अभ्यास करतोय, किंवा मी स्वतःला फसवते, घरच्यांना फसवते, हे तुम्हाला माहीत असते. त्यामुळे ॲटलीस्ट स्वतःला तरी फसवू नका. कारण तुम्ही जेव्हा स्वतःला फसवता तेव्हा तुमच्या मित्रांना, घरच्यांना, सगळ्यांनाच फसवत असता. त्यामुळे मला हे सांगितलं, जर कष्ट करायचं असेल तर एकदम फुल फ्लेजने करा. आणि कष्ट करताना एक लक्षात ठेवा की तुम्हाला 1-2 वर्ष, जास्तीत जास्त 3 वर्ष कष्ट करायचे. 3 वर्ष तर तुम्ही रोज घासून रोज 10-12 तास लायब्ररीत बसला तर 100% तुम्हाला मग यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि एक मी असं सांगेल की जर तुम्हाला तुम्ही जर स्पर्धा परीक्षेच्या हिवाळ्यामध्ये जर कष्टाची चादर घेतली तर तुम्हाला यशाची ऊब लागल्याशिवाय राहणार नाही. आणि अशाच पद्धतीने मी काहीच अभ्यास केला होता. आणि मला बरेच मुलं आता सिलेक्शन झाल्यानंतर विचारतात की बाबा सर तुम्ही म्हणजे पहिल्या अटेम्प्टमध्ये कसं काय झाला, की म्हणजे पहिल्याच अटेम्प्ट होता तुमचा आणि पहिल्या अटेम्प्टमध्ये कसं झालं. तर मला हेच सांगायचं की मी लहानपणापासून म्हणजे पहिलीपासून मी डिग्रीपर्यंत कष्टच केले. म्हणजे मी बाकीच्या पण ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व असायचो, पण मी कष्टाची कास कधी सोडलेली नव्हती. आणि या सगळ्या एकत्रित कष्टाचं फळ म्हणजे माझं हे पहिल्या अटेम्प्टमध्ये पास होणं आहे, पहिल्या अटेम्प्टमध्ये मी अधिकारी होणं आहे. त्यामुळं तुम्ही असं समजू नका की तुम्ही जेव्हा 12वीमध्ये अभ्यास करताय, 10वीमध्ये अभ्यास करताय, तर कुठं पुढे उपयोगाला येणार नाही, किंवा डिग्रीमधला. तुमच्या प्रत्येक स्टेजवर तुम्ही काय करता हे तुमच्या भविष्याबद्दल तुमचं सांगत असतं. की तुम्ही जर लहानपणी अभ्यास केला असेल, तुमच्या प्रत्येक स्टेजमध्ये लाईफचा अभ्यास केला, ज्यामध्ये केला पाहिजे, तर तुमचं भविष्य हे खरंच खूप सोपं होणार आहे. आणि असंच आणि बरीच मुलं काय करतात की आता मला अचानक ठरवतात की एक्झाम द्यायची मला. मग एक्झाम द्यायची तर त्यांचं असं नसतं की मला एक्झाम द्यायची आणि मी त्या एक्झामबद्दल म्हणजे पास होईल का नाही. बरीच मुलं विचारतात की सर 8 महिन्यामध्ये मी एक्झाम काढू शकतो का, 10 महिन्यामध्ये काढू शकतो का. अरे पण तू आधी त्या एक्झामबद्दल माहिती घे, एक्झाम कशी आहे, पॅटर्न काय आहे, मला हा सिलेबस जमेल का, किंवा जमण्यापेक्षा मी किती करू शकतो. तर काय बरेच मुलं असे करतात की खूप म्हणजे अपेक्षा ठेवतात की पहिलाच प्रयत्न आहे तर मी पहिल्या प्रयत्नामध्ये लगेच एक्झाम पाडून अधिकारी होईल का. तर असं नाही. काहींचं लक, कधी तुम्ही कष्ट जर करत असाल पण लक पण काहीच मॅटर करतं तुमचं, तर तुम्हाला काही वेळ लागू शकतो. 2 अटेम्प्ट द्या, 3 अटेम्प्ट द्या, पण तुम्ही फक्त स्पर्धा परीक्षा करतच राहू नका. काही वेळानंतर तुम्हाला समजतं की मी बास केलं पाहिजे आता, कारण की मला यापुढे मी करू शकत नाही, किंवा बास हे एक्झाम माझ्यासाठी नाही. तर तुम्ही दुसरा पर्याय शोधा. बरं तुम्ही तेच करत राहू नका. आणि एक्झाम करताय तर एकाच एक्झामवर फोकस करून तीच एक्झाम पास करत जावा. जे यूट्यूब आहे किंवा इंस्टाग्राम आहे त्यावर स्पर्धा परीक्षा करणारी बरीच मुलं असं आणतात की खूप मोठं काहीतरी तुम्ही मिळवलं अधिकार झाल्यानंतर, पण ते लाईफ तशी नसते ॲक्च्युअलीमध्ये. त्यामुळे तुम्ही त्या स्पर्धा परीक्षा त्या ग्लॅमरला फसू नका. तुम्हाला जर तुमचं कुठली वेगळी आवड असेल तर ती फॉलो करा तुम्ही. आणि स्पर्धा परीक्षा करत असताना मुलांना हे माझं अजून एक सांगणं असं असेल की तुम्ही जर MPSC करताय किंवा कंबाईन करताय, तर तुम्हाला जर असं वाटेल की कंबाईनमध्ये तुम्ही PSI, ST आणि ASO या 3 परीक्षा जसं पास होता, तसं स्टाफ सिलेक्शनमध्ये CGLच्या माध्यमातून तुम्ही भारत सरकारमध्ये ASO, STI आणि PSI म्हणजे इन्स्पेक्टर म्हणून होऊ शकतात. त्याच लेवलच्या पोस्ट आहेत, क्लास 2च्या पोस्ट आहेत सगळ्या. इव्हन मला असं सांगायचं की तुम्हाला महाराष्ट्र कॅडर सुद्धा भेटू शकतं. जरी ऑल ओव्हर इंडिया पोस्टिंग असलं तरी महाराष्ट्र कॅडर भेटेल तुम्हाला. म्हणजे अशा विविध प्रकारच्या तुम्हाला संधी उपलब्ध होतात. तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये काम करू शकता. आणि जी मुलं MPSC कंबाईन करतात त्यांच्यासाठी तर खूप चांगली संधी आहे. तुम्हाला जर महाराष्ट्रातच ग्रुप बी ऑफिसर व्हायचे तर तुम्ही स्टाफ सिलेक्शन कमिशनचा बी एक्झाम देऊ शकता. आणि मित्रांनो, SSC CGL मला ही जी पोस्ट मिळाली ती पोस्ट ही ऑल ओव्हर इंडिया पोस्टिंग असते, परंतु मेरिटच्या जोरावर मला महाराष्ट्र कॅडर भेटला. आणि तुमचं जर कष्ट प्रामाणिक असेल तर तुमचं नशीब तुम्हाला कसं साथ देतं याचं उदाहरण म्हणजे आज मी ज्या रस्त्याने कॉलेजला जायचो त्याच रस्त्याने मी ऑफिसला जातो. आणि माझं हे आतापर्यंत कष्ट हे एका वाक्यात सांगायचं झालं तर मी मित्रांनो हे सांगेल की हर मंजिल तक पहुंचना ये तो आपकी किस्मत में है, हर मंजिल तक पहुंचना ये तो आपकी किस्मत में है.
लेकिन इतना याद रखना दोस्तों, मॅजिक मेहनत में, जे तुमच्या नशिबी लिहिले ते जर मिळवायचं असेल तर कष्ट केल्याशिवाय तुम्हाला दुसरा पर्याय उरणार नाही. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही बुद्धीच्या कॅमेऱ्यामध्ये प्रयत्नांचा रोल घालून कष्टाचं बटन दाबत नाही तोपर्यंत तुमच्या यशाचा सुंदर फोटो निघणार नाही. आणि जो आतापर्यंत मी माझा प्रवास तुमच्यासमोर मांडला आहे तो तुम्हाला नक्कीच आवडेल, तुम्हाला नक्कीच इन्स्पायर करेल. आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील SSC करणाऱ्या महाराष्ट्रातील मुलांना जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता. मी माझा टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा कमेंटमध्ये पिन करेल. आणि ग्रो मोशन स्टुडिओने इथं मला बोलवल्याबद्दल त्यांचेही खूप खूप आभार. तुम्ही जर या व्हिडिओच्या एंड पर्यंत आला असाल तर आय एम शुअर की तुम्ही सुद्धा नक्कीच माझ्याप्रमाणे इन्स्पायर झाले असणार. कारण आयुष्यात प्रत्येकाची मोठी मोठी स्वप्न असतात, पण आवश्यक पैसा, भांडवल, परिस्थिती या गोष्टी नसल्यामुळे ते राहून जातात. पण मित्रांनो, आता चिंता सोडा, कारण तुषार बुमकर सरांच्या योग्य मार्गदर्शनामुळे कमी वेळात तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करून रोज भरपूर पैसे कमवू शकता. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे, तर हे शक्य आहे ते म्हणजे ट्रेडिंगने. तुषार बुमकर सरांच्या 4 दिवसाच्या कमोडिटी मार्केट ट्रेडिंगच्या कोर्सला ऍडमिशन घ्या आणि तुमचे इंट्राडे टेक्निकल अनालिसिस परफेक्ट करा. तर तुमचा ट्रेडिंगचा प्रवास उंचवण्याची ही सुवर्ण संधी अजिबात चुकवू नका. तर मग वेळ कशाला घालवताय? खाली दिलेल्या नंबरवर किंवा वेबसाईटवर जाऊन संपर्क साधा, नाहीतर खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन अवश्य संपर्क करा. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.